विधानसभेमध्ये महायुतीला साधू संत आणि संघामुळे यश मिळालं असा दावा नरेंद्र महाराजांनी केलेला आहे। लाडक्या बहिणीमुळे नाही तर साधू संतांमुळे महायुतीला यश मिळाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महायुतीला जे यश मिळालेलं आहे ते साधू संतांमुळे मिळालेलं आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। अजित पवारांना पण याची खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त जागा येतील। ते चित्र मात्र बदललं। शिंदे साहेबांना वाटतंय लाडक्या बहिणींमुळे यश मिळालं, पण या निवडणुकीमध्ये साधू संतांच्या योगदानामुळे यश मिळाल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी केलाय। अजितदादांना सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त सीट येतील। ते चित्र बदललं। शिंदे साहेबांना सुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या योजनेमुळे ते फळ आहे, तर मुळीच नाही आहे। तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे। तर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठलाही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का तर हिंदू संपवण्यासाठी, तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे, आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे आणि आम्ही ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं।